नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला रूममध्ये नसल्याने अद्वैतला त्याच्या वस्तू सापडत नसतात. परंतु वस्तू न सापडणं हा फक्त एक बहाणा असतो. रोज रूममध्ये दिसणारी कला आणि अद्वैतचं डोकं खाणारी कला आज रूममध्ये नसते, त्यामुळे अद्वैतला चैन पडत नसतो. आता अद्वैत आबांकडे येतो आणि आबांना म्हणतो की ती काय कारण सांगून माहेरी गेलीये. आबा म्हणतात की ती म्हणजे कोण आणि कुठे गेली म्हणजे, आणि हे बघ तुला जे काही सांगायचं आहे ना ते नीट सांग. आणि काय रे, तू अजून कापडं का नाही बदललीस? पावसा पाण्याचे दिवस आहे, सर्दी वगैरे होईल तुला. अद्वैत म्हणतो की हो आबा, मला चेंजच करायचं आहे, पण मला एक गोष्ट सांगा की इतक्या रात्री माहेरी जायची काय गरज होती, म्हणजे काय कारण आहे? आबा म्हणतात की अरे बापरे, तुला तर खूपच आठवण येते वाटतं तिची. मग एक काम कर ना, तू तिकडे जा आणि तिला डायरेक्ट घेऊनच ये ना. आबा म्हणतात की मग इथे दुसरं कोणी आहे का? मी तुलाच सांगतोय, तू घेऊन ये तिला. अद्वैत मनात विचार करू लागतो की आता जर मी खरंच डायरेक्ट तिकडे गेलो ना, तर खरे जर डिझाईन करत असेल तर मला तिला रंगेहात पकडता येईल. पण नाही, आबांना जर मी म्हटलं ना की मी जातो तर आबा लगेच मला चिडवतील. आबांसमोर नाटकं करत म्हणतो की आबा कशाला, जाऊ दे, मी नाही जात. तर आबा पण खूप पुढचे असतात. आबा म्हणतात की ठीक आहे, मग नको जाऊस, राहू दे तिला 4 दिवस तिकडेच. अद्वैत विचार करत असतो की बापरे, 4 दिवस, नको नको नको. आणि मग तो आबांना म्हणतो की आबा ठीक आहे, मग तुम्ही म्हणताय तर मग जाऊन येतो ना मी. अद्वैतला चैन पडत नसते. हे डिझाईन्स वगैरे फक्त बहाणे असतात आणि कला घरात नसल्यामुळे त्याला करमत नसतं. परंतु ही गोष्ट अद्वैतला कधी समजेल काय माहिती. अद्वैत आता तिथून निघून गेलेला असतो, परंतु आबा मात्र मागे खूप हसत असतात. इकडे कला ही काजल, आबा आणि संगीतासोबत बसलेली असते. संगीताने खास तिच्यासाठी जेवण बनवलेलं असतं आणि आईच्या हातचं जेवण जेवून कलाला खूप छान वाटतं. तर संगीताला ती म्हणत असते की आई, आज इतक्या दिवसानंतर तुझ्या हातचं जेवण जेवले, खरंच आज खूप भारी वाटतंय. संगीता म्हणत असते की अगं खा खा, तुला जितकं खायचं ना तितकं खा, तुझ्या प्लेटमधलं संपलं की तुला लगेच दुसरं घेऊन येते. आता कलाचे एवढे लाड होत आहे म्हटल्यावर काजलला मात्र थोडासा रुसवा येतो आणि ती संगीताला म्हणत असते की हा बाई खा, संपलं तर अजून करते. हां तायडे, बघ बर का, तू आली आहेस ना म्हणून तुझ्यासाठी गोडाचा छान शिरा बनलाय, नाहीतर आम्ही काय खातो रोज, पिठलं आणि भात. आणि तायडे, तुला माहीत नसेल परंतु सांगते, अगं ही मला जबरदस्तीने त्या पालेभाज्या सुद्धा खायला लावत असते. कला म्हणते की हो, मग तू माझा गुंडा आहेस ना. मला माहिती आहे ना, गुंड्या पालेभाज्या नाही खात, म्हणून गुंड्या हे कर, गुंड्या इकडे, गुंड्या तिकडे जा, गुंड्या असंच कर, गुंड्या तसंच कर, असं म्हणायला सुद्धा मज्जा येते ग. शेवटी तू डोळ्यांसमोरच असतेस ना त्यांच्या, कायम त्यांच्या डोळ्यांच्या समोर असते, कायम त्यांच्या डोळ्यांच्या समोरच वावरत असते. परंतु मी तर माहेरवाशी नाही. आई मला कधीतरी बघते, त्यामुळे आईला मला छान छान खाऊ घालण्याची संधी मिळते. तुला तर ही गोष्ट कळणार नाही, परंतु लग्न करून जेव्हा तू सासरी जाशील ना, तेव्हा तुला नक्कीच समजेल. काजल म्हणते की काय लग्न, आणि लग्न वगैरे मी नाही करणार, आणि जर करायचं ठरलंच तर मी घर जावई करणार आहे. बाबा मात्र हसत असतात. तर संगीताला राग येतो आणि संगीता म्हणते की थोबाड फोडी ना असं बोललीस तर परत. काजल म्हणते की तायडे, बघतीयस ना तू कशी अत्याचार करते माझ्यावर. अगं नेहमी असेच अत्याचार करत असते माझ्यावर, जशी काय मी सावत्रच मुलगी आहे. त्याला मात्र जोरजोरात हसत असते. तर संगीता मात्र काजलची धुलाई करण्यासाठी उठलेली असते, परंतु काजल आता कलाच्या मागे लपत असते. काजल कलाला म्हणत असते की तायडे तू सांग, ही नेहमी मला अशीच मारत असते, तूच काहीतरी समजून सांग. तेव्हा कला संगीताला म्हणते की अगं आई, जाऊ दे ना, नको मारूस तिला. तेव्हा कलाच नंतर म्हणत असते की अगं आई, तू बघतीयस ना, आज कितीतरी दिवसांनंतर मला असं कलाताईच्या मागे लपायला भेटतंय. कला आता तिच्या प्लेटमधला थोडासा शिरा हा काजलला खाऊ घालत असते. तेव्हा काजल म्हणते की नाही तू खा ना, तुझ्यासाठीच बनलाय ना तो. कला म्हणते की गुंड्या, आता मी एवढं प्रेमाने देतेय ना, खा बरं. काजल म्हणते की नाही, इथे शिरा आमच्यासाठी कसा बनणार, आमचं काय एवढं मोठं नशीब आहे का, शिरा तुझ्यासाठीच बनणार, आम्ही काय पिठलं भाताचे माणसं. कला काजलला शिऱ्याचा एक घास भरवण्यासाठी तिच्या मागा लागत असते. काजल पुढे आणि कला मागे. त्या दोघींचीही छान मस्ती चालू असते. कला काजलला जबरदस्तीने शिरा भरवत असते, पण काजल म्हणत असते की नाही, आपल्यासाठी कुठे बनवलाय तो शिरा, आपण नाही खाणार. आणि असं म्हणून ती कलालाच पुन्हा तो घास भरवते. काजल, आज इतक्या दिवसांनंतर तुझ्यासोबत मस्ती करून ना खरंच खूप मजा आली. काजल म्हणते की हो ना तायडे यार, मी सुद्धा तुला खूप मिस करते, रोज मिस करते. तर आता अद्वैतही तिथे आलेला असतो. गाडीच्या खाली उतरतो आणि खूपच आनंदात असतो. विचार करत असतो, आता जर खरे डिझाईन्स करत असेल ना, चांगलीच तोंडावर पडेल आणि पुन्हा तोंड वर करून कधी बोलणार नाही. अद्वैत आता घरामध्ये येत असतो. काजल कलाला म्हणत असते की आज तू आलीस ना म्हणून इतकी मज्जा आली आहे माहिती आहे.
कला म्हणते की खरं यार, मला सुद्धा इथे येऊन खूप मजा आली, नाहीतर तिकडे तिकडे सारखं पुतळ्यासारखं वागावं लागतं. जरा जास्त हसलं की प्रॉब्लेम, जरा जास्त काही वागलं की प्रॉब्लेम. आणि सगळ्यात मोठा पुतळा म्हणजे एवढ्यातच अद्वैत हा घरामध्ये आलेला असतो आणि संगीता म्हणते की जावई बापू, तर कला म्हणते की हा तोच सगळ्यात मोठा पुतळा आहे. संगीता आणि काजल कलाला खुणावत असतात. कलाला काही कळत नसतं, त्यामुळे कलाची मान आता त्या अद्वैतकडे करतात. तर अद्वैतला समोर बघून कलाला धक्का बसतो. तर अद्वैतही शॉक झालेला असतो, कारण अद्वैतचा पूर्णपणे पचका झालेला असतो. अद्वैतला असं वाटत असतं की कलाच्या हातामध्ये त्याला शीट्स आणि पेन्सिल बघायला भेटेल, परंतु कलाच्या हातामध्ये असतो शिरा. त्यामुळे कलाला तोंडावर पाडण्याचे स्वप्न बघणारा अद्वैत स्वतःच तोंडावर पडलेला असतो. संगीता अद्वैतला म्हणत असते की जावई बापू या ना, बसा ना. तर बाबा अद्वैतला म्हणतात की काय झालं जावई बापू, तुम्ही असे अचानक आले, काही झाले का तिकडे? तर अद्वैत म्हणतो की नाही नाही, काही नाही झालं. कला म्हणते की अरेच्छा, नाही झालंय? अहो बाबा, तो जेव्हा नाही म्हणतो ना तेव्हा काहीतरी झालेलं असतं. अगं आई, उद्योजक अद्वैत चांदेकर आले म्हटल्यावर ते उगाचच काही करत नाही. हो ना रे चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही नाही, असं काही नाहीये. तेव्हा संगीता कलाला ओरडत असते आणि म्हणत असते की गप राहा की जरा, काय चांदेकर चांदेकर लावले ग. आणि स्वतःच अद्वैतला चांदेकर म्हणत असते. नंतर एवढी कान पडते आणि म्हणते की नाही नाही, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की जावई बापू प्लीज तुम्ही खाली बसा ना. आणि तुम्ही कलेला घेऊन जायला आलाय का? तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही नाही, आणि मग नंतर म्हणतो की हो हो. अद्वैत मनात विचार करत असतो की अरे वा, इकडे तर मस्त चाटून पुसून शिरा खातीये आणि तिकडे घरी माझी पंचायत करून ठेवली आहे. मला भूक लागली आहे त्याचं तर हिला काहीच नाही. ऑफिसमधून आल्यापासून मी काही खाल्लं सुद्धा नाहीये, अगदी साधा चहा सुद्धा नाही घेतलाय. अद्वैतच्या त्या एक्सप्रेशन्सवरून कला त्याला विचारते की का रे, काही बोललास का तू? अद्वैत म्हणतो की का, मी कशाला काही बोलू. आता कला अद्वैतला एवढी एकमेकांची सवय झालेली असते की दोघंही एकमेकांच्या मनातलं छानपैकी ओळखत असतात, परंतु फक्त त्यांना त्यांचं प्रेम मान्य करायचं नसतं. कला अद्वैतला म्हणते की हां, आता हेच म्हणत असेल ना, मी ऑफिसमधून आल्यापासून मी एक अन्नाचा कणही खाल्लेला नाहीये, अगदी चहा सुद्धा पिलेलं नाहीये, आणि ही तर मात्र इथं शिरा आणते, बरोबर ना? तर अद्वैत मनात विचार करतो की बापरे, हिला कसं काय कळलं. तर कला ते पण ओळखते आणि म्हणते की मला कळतं हा सगळं. अद्वैत तिला म्हणतो की आता कळलंय ना तुला, मग चल बरं लवकर. हे बघ, मला घरी जायचंय, चल बरं लवकर. तेव्हा कला म्हणते हे बघ, मी खूप दिवसांनंतर माझ्या माहेरी आली आहे, त्यामुळे आज मी इथेच थांबणार आहे, आणि जेव्हा मला वाटेल ना तेव्हा मी येईल. तुला जर घाई असेल तर तू इथून जाऊ शकतोस. अद्वैत मनात विचार करतो की आता मी जर हिला असं सांगितलं की माझे घरी वापरायचे कपडे मला सापडत नाहीये, तर ही मात्र खूप तमाशा करेल, आणि इकडं चर्चा रंगेल ती वेगळी, आणि त्यावर हसणं होईल ते जास्तच. संगीता अद्वैतला म्हणते की अद्वैतराव, तुम्ही एक काम करा, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी छान गरमागरम शिरा घेऊन येते. अद्वैतच्या तोंडाला पाणी सुटलेलं असतं, परंतु ही कलामध्येच म्हणते की कशाला आई, अगं चांदेकर असे शिरा वगैरे काही खात नाही, आणि बघ त्याच्याकडे एकदा, ऑफिसचे कपडे तसेच आहे त्याच्या अंगावरती, याचा अर्थ तो फ्रेश झाल्याशिवाय काहीच खाणार नाही. कला स्वतः मात्र छान शिरा खात असते. अद्वैत मनात विचार करत असतो की काय चाललंय यार हे सगळं, ही आता मला खायला सुद्धा देत नाहीये. आणि तो कलाला म्हणत असतो की आता खा ना पटपट. तर कला मस्त आरामात शिरा खात असते, सोबतच पेपर वाचायला घेते. कलाचा मस्त रुबाब चाललेला असतो आणि मस्त टाइमपास करून घेत असते. अद्वैत तिला म्हणतो की खा ना पटपट, कसला टाइमपास करतेयस एवढा. कला म्हणते की मी कुठे टाइमपास करते रे, आणि आता कोणी काय करायचं हे पण तूच ठरवायचं का. संगीता, बाबा आणि काजल तिघही त्यांचं गोड भांडण ऐकत असतात. तर अद्वैत तिला म्हणत असतो की खा पटपट. तेव्हा कला म्हणते की नाही खाणार, काय करशील. तर आता अद्वैत खाली बसतो आणि स्वतः चमच्याने कलाला भरवत असतो. ते बघून बाबांना आणि संगीताला मात्र खूप छान वाटत असतं. आपला जावई आपल्या लेकीची एवढी काळजी करतो, तिला खाण्यासाठी स्वतः भरवतो, या सगळ्या गोष्टी बघून त्यांना खरंच खूप छान वाटतं. काजल म्हणते की वा दाजी, तुम्ही तर अगदी ताईला घासच भरवला एकदम. आयडे, आता तू पण बदला घेऊन टाक. कला अद्वैतला म्हणते की काय करतोय चांदेकर तू, मग अजून किती उशीर करणार आहेस तू. संगीता कलाला हसत म्हणत असते की अगं कले, जावई बापू एवढं प्रेमाने भरवताय तर घे भरवून, कशाला नाटकं करतीयस. अद्वैत तपप करत म्हणत असतो की नाही, म्हणजे मला घरी जायचंय ना, म्हणून मी भरवतोय. कला अद्वैतला म्हणते की जावई बापू, मी काय म्हणते की जर तुम्हाला गोडाचा शिरा नको असेल तर मग थालीपीठ लावू का तुमच्यासाठी. मी तुमच्यासाठी छान गरम गरम थालीपीठ करते, तोपर्यंत काय तुम्हाला कापडं बिपडं चेंज करायचे असेल तर इथंच करा. आणि ती बाबांना म्हणते की अहो तुम्ही तुमची लुंगी द्या बरं त्यांना. अद्वैत म्हणतो की नाही नाही, लुंगी वगैरे काही नकोय मला, कारण अद्वैतला लुंगीचा मागचा प्रकार आठवत असतो,
जेव्हा कलाच्या 5 परतवणीसाठी जेव्हा तो पहिल्यांदा खरेंच्या घरी आलेला होता तेव्हा बाबांची लुंगी त्याला घालावी लागली होती. त्याला ती लुंगी नेसता येत नव्हती म्हणून सगळेजण त्याच्यावर हसले होते आणि तो इन्सिडेंट अद्वैतला आठवत असतो आणि त्यामुळे अद्वैत ती लुंगी नको नको म्हणत असतो. अद्वैत म्हणतो की नाही नो फॉर्मॅलिटीज. मी काय म्हणतो की मी आता डायरेक्ट घरीच जाईल आणि घरीच काहीतरी खाईल आणि घरीच चेंज करेल ना. लुंगीच्या नावावर अद्वैत एवढा घाबरलेला असतो हे बघून कला मात्र खूप हसत असते. तर अद्वैत कलाला म्हणतो की का हसायला काय झालं तुला? हे बघ खरे मी ऑफिसमधून आल्यापासून काहीही खाल्लेलं नाही आहे, मला खूप भूक लागली आहे आणि तू माझ्या वस्तूंना कशाला हात लावतेस? मला एक गोष्टसुद्धा सापडत नाही आहे माझ्या रूममध्ये. कला म्हणते की अच्छा म्हणजे तुला कपडे सापडत नाही आहे म्हणून मी माझं खाणं अर्धवट सोडून यायचं का आता? आणि कसला आहेस रे चांदेकर तू? आता आई म्हणते तर खा ना गपचूप. अद्वैतच्या हातातून शिऱ्याची प्लेट ओढते आणि म्हणते की एकतर स्वतःही खात नाही आणि मलाही खाऊ देत नाही. अद्वैत आता किचनमध्ये जातो आणि किचनमधून एक चमचा घेऊन येतो आणि एक डब्बा घेऊन येतो आणि कलाच्या प्लेटमधून शिरा खात असते त्या प्लेटमधला सगळा शिरा एका डब्यामध्ये पॅक करतो. तर संगीता आणि काजल मात्र बघतच असतात. संगीताला काहीच कळत नसतं की अद्वैतराव नक्की काय करताय ते. कला म्हणते की अरे चांदेकर काय करतोयस तू हे? तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की गप्प बसतो आता हे सगळं ना इथं पॅक करतो मी आणि तू घरी जाऊन खा, वाटलंस तर गाडीत खा, पण तू आत्ताच्या आत्ता घरी चल. तर कला त्याच्या हातातून डबा हिसकावते आणि म्हणते की नाही मी इथंच खाणार, तुला जर जायचं असेल तर जा, मी नाही येणार. अद्वैत म्हणतो की मला घरी जायला काही प्रॉब्लेम नाही आहे परंतु माझी एकही गोष्ट घरी सापडत नाही आहे आणि त्यातल्या त्यात तू इथं येऊन बसली, तुला बरोबर वाटतं का हे? कला म्हणते की चांदेकर बरोबर काय आणि चूक काय हे तू मला नको सांगूस. तू पहिल्यांदा ना तुझ्या गोष्टी वेळेवर आणि चांगल्या ठेवायला शिक. तू जर तुझ्या गोष्टी व्यवस्थित ठेवल्या तर मला हात लावायची वेळच येणार नाही ना. अद्वैत तिला म्हणत असतो की हे बघ माझी एक सिस्टम आहे आणि त्या सिस्टममध्ये कोणी ढवळाढवळ केली तर मग मला माझ्या गोष्टी सापडत नाहीत आणि खरं म्हटलं तर हा प्रॉब्लेम आहे माझा. कला त्याच्यावर दात खाऊन म्हणत असते की हे बघ मला आता भांडणं करायची नाही आहे हां. अद्वैत तिला विचारतो की तू आता घरी येणार आहेस की नाही मला सांग. संगीता कलाला म्हणते की अगं कले कशाला वाद घालतीये, जा ना घरी. आता जावई बापू एवढं घरी चल चल म्हणताय तर जायचं, एवढं कशाला भाव खायचा. कला संगीताला म्हणते की आई तू माझी आई आहेस ना, मग त्याची एवढी कशाला बाजू घेतेस? आता याला कपडे सापडत नाही आहे तर घालावे दुसरे काहीतरी कपडे. म्हणजे काय आहे ना की याने काहीच कॉम्प्रोमाइज करायचं नाही, सगळ्या गोष्टी मीच सांभाळून घ्यायच्या. संगीता कलाला म्हणते की अगं कले यालाच तर प्रेम म्हणतात. संगीता असा बोलत असे आणि दुसरीकडे स्वतःच लाजत असते. कला थोडीशी चिडते आणि म्हणते की ठीक आहे आता माझी आईच मला माझ्या घरातून काढून देते तर जाते मी. आणि मग कला आता निघायला लागलेली असते. सगळ्यांना ती म्हणते की बरं आता चला मला निघावं लागेल. काजलला ती भेटते आणि म्हणते की गुंड्या तू मला निवांत भेटायला ये हां, आणि जर पुढच्या वेळी मला यायचं असेल ना तर सगळ्यांचं सगळं काही जागेवर ठेवून येईल आणि मगच येईल. एवढंच नाही तर हवं तर चिठ्ठ्यासुद्धा ठेवून येईल म्हणजे कोणाला माझ्यापासून त्रासही होणार नाही आणि मला सुद्धा इथे आरामात राहता येईल. तर बाबा कलाला म्हणतात की हो नक्की आहे कारण घर तर तुझंच आहे ना हे शेवटी. संगीता कलाला म्हणते की बाळा तुला जा म्हटलं म्हणून रागवू नकोस हा. कला म्हणते की अगं आई मी मजाक करत होते, एवढं काही मला राग वगैरे नाही आलाय तुझा. कला आईबाबांच्या पाया पडते. दोघंही कलाला आशीर्वाद देतात की सुखाने संसार कर. अद्वैत मात्र तसाच उभा असतो. कलाला खूप राग येत असतो त्याचा, कारण कला ही त्याच्या घरच्यांच्या पाया पडण्यासाठी पहिल्यांदा पुढे पळत असते आणि आज तिच्या घरच्यांच्या पाया पडण्यासाठी अद्वैत काही पुढे येत नसतो. त्याच्यामुळे रागाने ती त्याला खुणवत असते की पटकन पाया पड त्यांच्यामुळे अद्वैत आता आईबाबांच्या पाया पडतो. कला मनात विचार करत असते की एकीकडे त्या सरोज मॅडम संसार पूर्ण होऊ नये म्हणून आमच्याकडनं चिठ्ठ्या लिहून घेत आहे आणि एकीकडे माझे आईबाबा सुखी संसाराचा आशीर्वाद देत आहे. देवी अंबाबाई आता तो नक्की माझ्या आयुष्यात काय लिहून ठेवलंय काय माहिती. कला आणि अद्वैत आता दोघंही तिकडनं निघालेले असतात आणि चांदेकरांच्या घरी येतात. कला गाडीतून खाली उतरते आणि तनतन करत असते. अद्वैतला म्हणत असते की 2 घास सुखाचे खाईल म्हटले तरी मला खाऊ दिलं नाही. अद्वैत तिला म्हणतो की अगं तू तर खात बसली होती, ऑफिसमधून आल्यापासून मी तर काही खाल्लं सुद्धा नव्हतं, साधा चहा सुद्धा मी घेतला नव्हता. मग कला म्हणते की तसं बोलायचं होतंस ना मग तू. अद्वैत म्हणतो की तुला तर सगळ्या गोष्टी माहीत होत्या ना, तुला माहीत होतं की कपडे चेंज केल्याशिवाय मी काही खात नाही म्हणून. कला म्हणते की हो मग त्यावर माझी आई म्हटली ना तुला की जावई बापू इथेच कपडे बदलून घ्या, मी काहीतरी खायला बनवते तुम्हाला, मग तेव्हा नाही का म्हणालास तू. अद्वैत म्हणतो की हा मला काय वेळ लागले का ती लुंगी घालून बसायला. कला म्हणते की नको सांगूस, नाटकेत फक्त तुझी. भूक लागलेल्या माणसाला ना भुकेसमोर दुसरं काहीच दिसत नाही, पण तुला तुझ्या इगो पुढे दुसरं काही दिसत नाही, त्याला काय करायचं ना आपण. आणि काय रे काय फरक पडतो काही पण कपडे घातले तरी, खायचं असतं ना, खायला कपडे लागतात का.
अद्वैत म्हणतो की प्रश्न हा खाण्याचा नाही आहे, प्रश्न कम्फर्टचा आहे. मी नको तेव्हा काहीही खात नसतो. तेव्हा कला म्हणते की असं कसं म्हणतो की तू नको तेव्हा काहीही खात नाही आणि डोकं खातो, त्याचं काय करायचं? अद्वैत म्हणतो की आता तुला बोलायला सुचत नाही आहे म्हणून काही पण नको बोलूस. आणि मला माहिती आहे ना, तिकडे शिरा खात बसली होती आणि मुद्दाम टाइमपास करत होतीस. कला म्हणते की एक मिनटं, तुझा काय संबंध आहे या सगळ्या गोष्टी बोलण्याचा? हे बघ, मी माझ्या घरी गेले होते, मला वाटेल तसं मी राहीन, मला वाटेल तसं खाईन, माझ्या वेळेत करेल, तुझा काय प्रॉब्लेम आहे? अद्वैत म्हणतो की हो, म्हणजे तुझी वेळ म्हणजे तुझी वेळ आणि बाकीच्यांची वेळ म्हणजे काही खाऊ वाटला का तुला? आणि मी तुला घ्यायला आलो होतो तिथे. कला म्हणते की एक मिनटं, तू मला घ्यायला ये असं मी तुला कधी म्हटले होते? आणि माझ्या मागे मागे यायला तुला अजिबात सांगितलं नव्हतं. अद्वैत म्हणतो की मी काय तुझ्या मागे मागे नव्हतो आलो. उद्यापासून माझ्या वस्तूंना हात लावणं बंद कर, मी नाही येणार तुझ्या पाठीमागे. कला म्हणत असते की मी सुद्धा त्या खोलीमध्ये राहते आणि त्यानुसार मी सुद्धा माझ्या खोलीमध्ये माझ्याप्रमाणे काही वस्तू ठेवू शकते. तुला हवं ते कर. कला आणि अद्वैत दोघंजणं भांडणं करत करत आता घरामध्ये आलेले असतात. घरामध्ये एंट्री करताच पुढे समोर असतात त्या म्हणजे सरोज मॅडम. दोघंही भांडणं करत आलेले असतात. सरोजला बघितल्यावर शांत होतात. तर अद्वैत जेव्हा आईला बघतो तेव्हा तिथून निघून जात असतो. कला म्हणते की चांदेकर थांब. आणि ती अद्वैतला म्हणते की चांदेकर, मी जेव्हा माझ्या घरी आले होते तेव्हा तूच मला घरी घ्यायला आला होतास ना? खरं तर सरोज पुढे उभी असते म्हणून कलाला हे असं विचारावं लागत असतं, कारण सरोज मॅडमने तिच्याकडनं चिठ्ठी लिहून घेतलेली असते ना. आणि परत सरोज मॅडम असं नाही म्हणू की तू माझ्या मुलाला फोन केलास आणि तो तुला घ्यायला आला. त्यामुळे खरं खोटं करण्यासाठी अद्वैतला तिने हा प्रश्न विचारलेला असतो. अद्वैत मनात विचार करत असतो की आता ही मला असं का प्रश्न विचारतीये, आणि तो कलाला म्हणतो की आता चल ना पटकन. तेव्हा कला अद्वैतला म्हणते की नाही चांदेकर थांब, फक्त एकदा स्पष्टपणे मला सांग की मी तुला बोलवलं नव्हतं ना? अद्वैत म्हणतो की आता मी असं कशाला बोलेल, मला माहिती आहे ना की तू मला बोलवलं नव्हतं, मी तुला घ्यायला आलो होतो म्हणून. झालं का तुझं समाधान? आता 1000 वेळा हीच गोष्ट मी तुला सांगायची आहे का? कला म्हणते की हो, म्हणजे माझं तरी समाधान झालंय, परंतु तू जर सांगितलं नाही तर उगाचच दुसऱ्यांना गैरसमज होऊ शकतात, म्हणून मी तुला विचारलं. असं म्हणून आता कला तिथून निघून गेलेली असते. तर अद्वैत मनात विचार करत असतो की काय मूर्खपणा चाललाय हिचा, हिच्या डोक्यात नक्की काय सुरू असतं काय माहीत. आणि अद्वैतही तिथून निघून जातो. सरोज इकडे विचार करत असते. आता म्हणजे कलाने सगळे पुरावे पण दिलेले असतात की अद्वैत तिला घ्यायला आलेला असतो, तिने अद्वैतला बोलावलं नसतं. तर परंतु ह्या सरोजचं डोकं मात्र उलटपालटच फिरत असतं आणि ती म्हणत असते की मला माहिती आहे ना, अत्यंत हुशार आणि चालाक मुलगी आहे ही. आज सुद्धा हिने अद्वैतला फसवूनच घ्यायला बोलवलेलं असणार. बघा म्हणजे आता याला काय म्हणायचं, तुम्हीच सांगा काय म्हणायचं ते. इकडे संगीता बाबांना चहा आणून देते. तर बाबा म्हणत असतात की संगी अगं बस इथे. तर संगीता म्हणत असते की नाही हो, खूप कामं पडली आहे, भांडी वगैरे घासायची अजून, चला मी जाते. तर बाबा म्हणतात की अगं होतील सगळे कामं, तू बस बरं इथे. संगीता म्हणते की अरे वा, आज तर खूपच खुश दिसते स्वारी. बाबा म्हणतात की पावसाची एखादी सर आली तर किती ताजं आणि टवटवीत वाटतं. त्या पावसाच्या सरीप्रमाणे आपली कला आहे. जिथं पण कुठं जाईल ना तिथं आपल्यासोबत इंद्रधनुष्य घेऊन जाईल. संगीता खाली बसते आणि म्हणते की बोला बोला, काय मनात आहे ना ते सगळं बोला, आणि आज इतक्या दिवसानंतर मी तुम्हाला एवढा आनंदात बघते. बाबा म्हणतात की संगे तू एक बघितलं का, आपले जावई बापू आणि आपली कला दोघंही एकमेकांना किती छान शोभून दिसत होते ना? संगीता म्हणते की आणि एक गोष्ट बघितली का तुम्ही, आज दोघंही एकदम संसारात मुरल्यासारखं भांडत होते. म्हणजे तुम्ही बघितलं का की त्यांच्या भांडणामध्ये सुद्धा एका प्रकारचं प्रेम दिसत होतं. आता ही गोष्ट संगीता आणि बाबांना कळते की त्या दोघांमध्ये प्रेम आहे, परंतु कला आणि अद्वैतला कधी कळणार आहे काय माहिती. बाबा म्हणतात की अगं संगे, भांडणाला फक्त कारण महत्त्वाचं असतं आणि त्याच्या अगोदर त्या भांडणांमधलं प्रेम जास्त महत्त्वाचं असतं. इकडे कला आणि अद्वैत दोघंजण रूममध्ये असतात. अद्वैत त्याचे काम करत असतो, डिझाईन्स बघत असतो आणि कला ही कपड्यांच्या घड्या घालत असते. कला मनात विचार करते की याला मला डिझाईन्स पाठवायचे आहे, काहीतरी करावंच लागेल. ती लगेचच सानिकाला मेसेज करते की हाय, डिझाईन्स कधीपर्यंत हवे आहेत. तेव्हा सानिकाचा तिला रिप्लाय येतो की सर आता वेगळ्याच डीलवर काम करत आहेत, त्यांनी अजून तरी विचारलेलं नाही आहे. आणि मग कला तिला मेसेज करते की ठीक आहे. बाबा संगीताला म्हणत असतात की आज कला इकडे निघून आली आणि घरी गेल्यावर जावई बापूंना कला दिसली नाही म्हणून ते लगेच इकडे निघून आले. ते की हो ना, त्या दोघांचाही एकमेकांवर फार जीव आहे. तुम्हाला माहिती आहे का, आत्तापर्यंत मला खूप वाईट वाटत होतं की मी माझ्या मुलीच्या आयुष्याची वाट लावली, पण आता मात्र मला असं वाटतंय की देव जे काही करतो ते चांगल्यासाठी करत असतो. लग्नाच्या गाठी हा तोच बांधत असतो. संगीता बोलत असताना बाबा अचानक शांत होतात. तेव्हा संगीता त्यांना विचारते की काय हो, काय झालं तुम्हाला? बाबा म्हणतात की संगी अगं तसं नाही गं, आज जेव्हा कला इथे आली होती ना तेव्हा मला ती फार काळजीत वाटली.
संगीता म्हणते की हो ना, ते मला सुद्धा जाणवलं, परंतु संसार म्हटला की छोटे मोठे रुसवे आलेच ना, आणि यामध्ये छोटी मोठी भांडणं कुरघोडी या होणारच असतात. आणि खरं म्हटलं तर त्याशिवाय संसारातलं प्रेमही फुलत नाही. आई अंबाबाईला हात जोडत संगीता म्हणत असते की आई अंबाबाई, तुझ्याकडं फक्त एकच मागणं आहे की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन जाऊ देत. तू माझ्या कलेला बळ दे, कुठला बी त्रास असू दे तिला त्या त्रासातून काढ आणि त्याच त्रासामध्ये खंबीरपणे उभं राहण्याचं तिला बळ दे. माझ्या तिन्ही पोरींवर तुझं लक्ष ठेव. तर बाबासुद्धा अंबाबाईकडे प्रार्थना करतात की हो अंबाबाई, माझ्या तिन्ही पोरींकडे लक्ष ठेव. आता कला ही कपड्यांच्या घड्या घालत असते आणि अद्वैत त्याचा पेन शोधत असतो. त्यावेळी कलाला असं वाटतं की त्याला पाणी हवंय, त्यामुळे कला पटकन उठते आणि अद्वैतला पाणी देते. अद्वैत म्हणतो की काय आहे हे? तेव्हा कला म्हणते की तुला पाणी हवंय ना? तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, मला पेन हवंय, हो बाजूला. असं म्हटल्यावर कला तिथून जाणारच असते, परंतु अद्वैतच्या लॅपटॉपमध्ये ती डिझाईन्स बघते. नेकलेसच्या डिझाईन्स अद्वैतच्या लॅपटॉपमध्ये ऑन असतात आणि ती त्या बघत असते. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की चल बाजूला हो बरं आता इथून. कला म्हणते की काय आहे हे सगळं? तेव्हा अद्वैत म्हणतो की ऐकलंच ना तुम्ही काय म्हटलो ते, चल नाटकं नको आता, हो बाजूला. कला आता बाजूला जाते, तिच्या कपड्यांच्या घड्या घालत असते आणि रागाने अद्वैतकडे बघत असते. कला आता ते कपडे कपाटामध्ये ठेवायला जाते. त्याचवेळी अद्वैत हा बेडवरून उठलेला असतो आणि पुन्हा एकदा दोघांची टक्कर होते. सांगितलं ना तुला माझ्यापासून लांब राहा म्हणून. तेव्हा कलाला राग येतो आणि ती अद्वैतला म्हणते की काय रे, काय समजता तुम्ही नक्की मला? मी काय तुला मुद्दाम धडकायला येईल का? आणि मी कशाला तुला मुद्दाम धडकायला येईल? तुमचे जे काही माझ्याबद्दलचे गैरसमज आहे ना, ते तुमच्यापर्यंतच ठेवा. आणि एक गोष्ट मी शेवटची सांगते की इथं सारखी सारखी मी स्वतःला सिद्ध करत बसणार नाहीये. तुम्हाला हवे ते विचार करा माझ्याबद्दल, हवे ते विचार मांडायचे ते विचार मांडा माझ्याबद्दल, परंतु मी काय तुमच्या हाताखालची नाहीये. माझं सुद्धा काहीतरी अस्तित्व आहे आणि ही गोष्ट मी अगदी शेवटची सांगते. अद्वैत म्हणतो की चिडायला काय झालं एवढं तुला? तेव्हा कला म्हणते की चिडू नाही तर काय करू, मी इथं सगळ्यांसाठी सगळं करते, परंतु तुमचं मात्र अतिच होतंय. अद्वैतचे सगळे शर्ट ती अद्वैतच्या अंगावर टाकते आणि म्हणते की आवर तुझं तू, मी काही करणार नाही. कला तिचा मोबाईल घेते आणि तिथून निघून जाते. आता खरं तर कला तुम्ही म्हणत असते ते अद्वैतला आणि सरोजला दोघांनाही म्हणत असते, परंतु अद्वैतला असं वाटतं की ही मला असं का म्हणते. अद्वैतला असं वाटतं की ती फक्त मलाच बोलतीये. कला तिथून निघून गेल्यावर अद्वैत विचार करत असतो की आता अचानक हिला चिडायला काय झालंय आणि अशी का वागते ही डोक्यावर वगैरे पडली आहे का? आणि हिचं तुम्हाला काय सुरू होतं? एकटाच तर आहे मी रूममध्ये. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपलेला असतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे कला अद्वैतला म्हणत असते की उगाच लोकांचे गैरसमज नकोय मला की कशा प्रकारे गरीब बिचारा अद्वैत माझ्या तावडीत सापडलाय. माझ्या सरळ साध्या वागण्याचा इतका अनर्थ होतो, पण खरं तर आता मला कोणाकडनं काहीच अपेक्षा नाहीये आणि मी कधी आता कोणाचं काही ऐकून सुद्धा घेणार नाहीये. अद्वैत कलाचा हात पकडतो आणि कलाकडे बघत असतो, कारण अद्वैतने कलाला कधी असं एवढं चिडलेलं बघितलेलंच नसतं. आणि कला जे तुम्ही म्हणत असते त्यावरून अद्वैतला एक अंदाज आलेला असतो की नक्कीच हिला कोणीतरी काहीतरी बोललेलं असणार, कारण कलाचं हे रूप त्याने बघितलेलं नसतं. नेहमी भांडणारी कला, नेहमी प्रत्येक वेळी स्वतःच्या बाजूने लढणारी कला आज तिने स्वतःचे शस्त्र टाकून दिलेले असतात आणि ती अद्वैतला म्हणत असते की तुम्हाला जे करायचे ते करा, कारण कंटाळल्यासारखं तिचं ते वागणं असतं आणि अद्वैतला कुठेतरी हे खटकत असतं. सर्वजण जेव्हा डायनिंग टेबलवर बसलेले असतात, नाश्ता करत असतात, तेव्हा सरोजमुळे कला अद्वैतला काही नाश्ता वाढत नसते. तेव्हा अद्वैत म्हणतो की तू मला नाश्ता का वाढत नाहीये? मी इथं बसलोय, तुला दिसत नाहीये का? मला भूक लागलीये, मला पटकन वाढ. कला अंजूला म्हणत असते की अंजू तू दे ना अद्वैतला नाश्ता. तेव्हा अद्वैत म्हणतो की मला तूच दे. कला म्हणते की अंजू तू अद्वैतला नाश्ता वाढ. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही, आता जर खरेने मला नाश्ता वाढला नाही तर मी खाणारच नाही आणि खरेने वाढला तरच खाईल. आता अद्वैतचं हे बोलणं ऐकून सरोजला मात्र खूप राग आलेला असतो, कारण ज्या कलाला सरोज नाव ठेवत असते की ती अद्वैतच्या नेहमी मागे मागे करत असते, अद्वैतला ती गुंडाळण्याचा प्रयत्न करते, त्या सरोजच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते की आपला मुलगा काही कमी नाही आहे, कारण आपला मुलगाच तिला नाट लावतोय आणि आपला मुलगाच तिच्या मागे मागे पळतोय. त्यामुळे सरोजचं डोकं फिरत असतं. तर मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला, याबद्दल तुमचं मत काय आहे ते नक्कीच नोंदवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू सो मच.